तर आज आपण बघणार आहोत एक्झाम्पल्स ऑन फ्रिक्शन. तर टाईप नंबर पहिला आहे आपला एक्झाम्पल्स ऑन हॉरिझॉन्टल प्लेन. आता यातला पहिला फॉर्म्युला बघा, एफ इज इक्वल टू म्यू इंटू आर. तर एफ होता आपला फ्रिक्शनल फोर्स, म्यू होता आपला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आणि आर होता आपला नॉर्मल रिएक्शन. सेकंड फॉर्म्युला आहे आपला म्यू इज इक्वल टू एफ अपॉन आर. आता बघा हा पहिलाच फॉर्म्युला तुम्हाला दिसत आहे, तर हा जो आर आहे तो इकडे मल्टिप्लायला आहे, इकडे जाताना तो डिव्हाइडला होऊन जाईल. मग म्यू इज इक्वल टू एफ अपॉन आर हा आपल्याला दुसरा फॉर्म्युला मिळाला. तिसरा फॉर्म्युला आहे आपला म्यू इज इक्वल टू टॅन फाय. फाय म्हणजे आहे आपला अँगल ऑफ फ्रिक्शन आणि म्यू आहे आपला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. फोर्थ फॉर्म्युला आहे आपला एस इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एफ स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. तर एस आहे आपला रिझल्टंट रिएक्शन किंवा टोटल रिएक्शन आणि एफ आहे आपला फ्रिक्शनल फोर्स, आर आहे आपला नॉर्मल रिएक्शन. तर जर आपण a body of weight 2000 Newton rests in a horizontal plane. If the coefficient of friction is 0.4, find the horizontal force required to be applied parallel to the plane to move the body. म्हणजेच काय तर बघूया आपण. तर हा आहे आपला हॉरिझॉन्टल प्लेन आणि या प्लेनवर ठेवलेली आहे आपली एक बॉडी. आणि काय म्हटलेलं आहे, अ बॉडी ऑफ वेट 2000 न्यूटन. म्हणजे या बॉडीचं वेट आहे 2000 न्यूटन आणि वेट कुठे ऍक्ट होतं कधी पण डाऊनवर्ड डायरेक्शनला. तर वेट आहे आपलं 2000 न्यूटन. हॉरिझॉन्टल प्लेन. इफ द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.4, म्हणजे आपल्याला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलेलं आहे. तर आपण गिव्हन लिहून घेऊ. वेट दिलं होतं आपल्याला 2000 न्यूटन आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू दिलेला आहे आपल्याला 0.4. फाइंड द हॉरिझॉन्टल फोर्स, म्हणजे आपल्याला हॉरिझॉन्टल फोर्स फाइंड आउट करायला लावलेला आहे. टू फाइंड हॉरिझॉन्टल फोर्स म्हणजे पी. तर बघा या बॉडीला आपण इथे लावू एक हॉरिझॉन्टल फोर्स पी. आता तुम्हाला माहिती जर फोर्स इकडे लावला तर डायरेक्शन ऑफ मोशन सुद्धा आपली राईट साईडला होईल आणि मोशन जर राईट साईडला होईल तर आपलं फ्रिक्शन होईल लेफ्ट साईडला आणि वेट जर खाली ऍक्ट होणार आहे तर नॉर्मल रिएक्शन होईल आपली अपवर्ड डायरेक्शनला. तर आपण बघूया पहिला प्रॉब्लेम. तर बघा सर्वात आधी आपण घ्यायचं समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0, म्हणजे व्हर्टिकल फोर्स. समेशन ऑफ व्हर्टिकल फोर्स इज इक्वल टू 0. वरती जाणारे फोर्स प्लस खाली जाणारे फोर्स मायनस. तर बघा समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. मग 0 इज इक्वल टू बघा आर कुठे चालला आपला वरती म्हणजे प्लस आर आणि डब्ल्यू चालला आपला खाली म्हणजे मायनस डब्ल्यू. ठीक आहे चलो. आर मायनस डब्ल्यू इकडे जाताना प्लस डब्ल्यू होऊन जाईल. आर इज इक्वल टू डब्ल्यू आणि डब्ल्यू ची किंमत आपल्याला माहिती 2000. मग आर इज इक्वल टू 2000 न्यूटन. तर नेक्स्ट आपण बघू समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0, म्हणजे समेशन ऑफ हॉरिझॉन्टल फोर्स इज इक्वल टू 0. तर आपण बघूया उजवीकडे जाणारे फोर्स प्लस डावीकडे जाणारे फोर्स मायनस. मग 0 इज इक्वल टू आता पी आपला चाललाय राईट साईडला म्हणजे हा येईल आपला प्लस पी. एफ चाललाय लेफ्ट साईडला म्हणजे मायनस एफ. आता मायनस एफ इकडे जाताना प्लस होऊन जाईल म्हणजे पी इज इक्वल टू एफ होऊन जाईल आणि आपला एक एफचा फॉर्म्युला माहितीच आहे, एफ इज इक्वल टू म्यू इंटू आर. बघा आपला पहिलाच फॉर्म्युला दिलेला आहे. तर या एफच्या ऐवजी म्यू टाकतो म्यू इंटू आर. मग पी इज इक्वल टू म्यू इंटू आर. आता पी इज इक्वल टू म्यू आपल्याला दिलेला आहे क्वेश्चनमध्ये 0.4 इंटू आरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 2000. पी इज इक्वल टू आलं 800 न्यूटन आणि हेच झालं आपलं फायनल आन्सर. चला तर बघू नेक्स्ट क्वेश्चन. अ ब्लॉक ऑफ 500 न्यूटन इज केप्ट ऑन हॉरिझॉन्टल सरफेस, म्हणजे 500 न्यूटन त्याचा वेट दिलेला आहे. आपण लिहून घेऊ गिव्हन वेट इज इक्वल टू 500 न्यूटन is kept on horizontal surface. A horizontal force of 190 न्यूटन 190 न्यूटन म्हणजे आपल्याला दिलेला आहे P 190 न्यूटन is required to just move it. Find the normal reaction म्हणजे टू फाइंड आपल्याला आहे
नॉर्मल रिॲक्शन म्हणजे आर. दुसरं आहे फ्रिक्शनल रेझिस्टन्स म्हणजे आहे आपला एफ. तिसरं रिझल्टंट रिॲक्शन म्हणजे आहे आपला एस. आणि चौथं आपला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे आपला आहे म्यू. हे 4 गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या आहे. तर बघू आपण. तर सर्वात आधी आपण डायग्राम ड्रॉ करून घेऊ. काय म्हटलेलं त्यांनी, अ ब्लॉक ऑफ 500 न्यूटन इज केप्ट ऑन हॉरिझॉन्टल सरफेस. तर मी हा घेतला एक हॉरिझॉन्टल सरफेस, याच्यावर घेतला मी हा एक ब्लॉक, त्याचं वजन आहे 500 न्यूटन. वेट कधीही डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होईल, नॉर्मल रिॲक्शन अपवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होईल. आता मी लावला याला हॉरिझॉन्टल फोर्स. हॉरिझॉन्टल फोर्स किती दिलेला आपल्याला, 190 न्यूटन. 190 न्यूटन इट्स रिक्वायर्ड टू जस्ट मूव्ह इट. फाइंड द नॉर्मल. आता मग आपल्याला माहिती की जर समजा फोर्स या डायरेक्शनला ॲक्ट होत असेल तर याच्या अपोजिट डायरेक्शनला कधी आपला फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट होतो. ठीक आहे, चलो. तर सर्वात आधी आपण घेऊ, चला तर आपण घेऊ समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. म्हणजे वरती जाणारे प्लस, खाली जाणारे मायनस. चला तर आपले दोनच फोर्स आपल्याला दिसत आहे. मग आर चालला आपला वर आणि डब्ल्यू चालला आपला खाली, म्हणजे मायनस डब्ल्यू इज इक्वल टू 0. आता मायनस डब्ल्यू तिकडे जाताना प्लस होऊन जाईल. मग आर इज इक्वल टू डब्ल्यू. मग आर इज इक्वल टू डब्ल्यूची किंमत आपल्याला दिलेली 500 न्यूटन. या ठिकाणी भेटलं आपल्याला आर, म्हणजे आरची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता आपल्याला जायचं आहे एफ कडे. तर नेक्स्ट आहे आपलं समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे समेशन ऑफ हॉरिझॉन्टल फोर्स इज इक्वल टू 0. उजवीकडे जाणारे प्लस, डावीकडे जाणारे मायनस. तर बघूया, दोनच फोर्स आपल्याला हॉरिझॉन्टल दिसत आहे. पी उजवीकडे चाललेला आहे त्यामुळे हा येईल प्लस, प्लस पी मायनस एफ इज इक्वल टू 0. मायनस एफ तिकडे जाताना प्लस एफ होऊन जाईल. पी इज इक्वल टू एफ. बरोबर आहे. आता आपल्याला एक माहिती आहे की एफ इज इक्वल टू आपलं काय असतं, म्यू इंटू आर असतं. बरोबर आहे. तर आपण बघून घेऊ पहिले. पी दिलेला आपला 190 न्यूटन, मग एफ ची व्हॅल्यू सुद्धा येईल आपल्याला 190 न्यूटन. नंतर आता आपण बघू की एफ इज इक्वल टू म्यू इंटू आर आहे. मग म्यू इज इक्वल टू होऊन जाईल आपलं एफ अपॉन आर. मग एफ ची किंमत आपल्याजवळ आहे 190 अपॉन आर. आर ची किंमत आहे आपल्याकडे 500. 190 अपॉन 500 आपण करून घेऊ 0.38. तर म्यू इज इक्वल टू आला आपला 0.38. आणि या ठिकाणी मी न्यूटन यासाठी लिहिलं आहे की हे पण एफ सुद्धा आपला न्यूटन मध्ये असतो, आर सुद्धा आपला न्यूटन मध्ये असतो. म्हणजे न्यूटन न्यूटन गेट कॅन्सल, म्हणजे म्यूला कोणताही युनिट नसतं. तर पुढे आपण म्यू आपला निघालेला आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन निघालेला आहे, आपला एफ निघाला आहे. आता फक्त आपला रिझल्टंट रिॲक्शन बाकी आहे. तर रिझल्टंट रिॲक्शनचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे एस इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एफ स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. तर आपण फॉर्म्युला टाकून देऊ. एस इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एफ. एफ किती आहे आपल्याकडे 190चा स्क्वेअर प्लस आर आहे आपल्याकडे 500चा स्क्वेअर. करून घेऊ आपण. तर एस आपल्याकडे आला 534.88 न्यूटन. या ठिकाणी आपल्याला एस सुद्धा मिळालेला आहे. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम संपलेला आहे. ते आपण बघूया नेक्स्ट प्रॉब्लेम. तर आता आपण बघू प्रॉब्लेम नंबर 3. अ ब्लॉक वेइंग 600 न्यूटन रेस्टिंग ऑन अ रफ हॉरिझॉन्टल प्लेन. म्हणजे हा आपला रफ हॉरिझॉन्टल प्लेन आहे, याच्यावर एक ब्लॉक आहे आणि ब्लॉकचं वजन आहे 600 न्यूटन आणि वेट कुठे ऍक्ट होतं कधी पण डाऊनवर्ड डायरेक्शनला. वेट इज इक्वल टू 600 न्यूटन.
can be moved by a force of 150 Newton applied at an angle of 60 degree with horizontal. म्हणजे आता आपला फोर्स हॉरिझॉन्टल नाहीये, आता आपला फोर्स हॉरिझॉन्टलशी इन्क्लाइंड आहे 60 डिग्री अँगलवर. अँगल आहे आपला 60 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. फाइंड द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे, आपण पहिले लिहून घेऊ. डब्ल्यू दिलेला आहे आपल्याला 600 न्यूटन, नंतर 2 फाइंड आहे. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू, आणि फोर्स दिलेला आपला 150 न्यूटन. पी दिलेला 150 न्यूटन. पी इज इक्वल टू 150 न्यूटन. सॉल्युशन. आता बघू, तुम्हाला माहिती आहे की वेट जर खाली ऍक्ट होत असेल तर नॉर्मल रिएक्शन ही कधी पण वर ऍक्ट होते, आणि जर समजा फोर्स या डायरेक्शनला ऍक्ट होतोय म्हणजे मोशन सुद्धा आपली याच डायरेक्शनला ऍक्ट होणार आहे. आणि मोशन जर समजा राईट साईडला होते तर फ्रिक्शन होतो आपल्या लेफ्ट साईडला. तर प्रॉब्लेम असा आहे की या वेळेस आपल्याला फोर्स इन्क्लाइंड दिलेला आहे, आणि ज्या वेळेस फोर्स हा आपल्याला इन्क्लाइंड दिला असेल तेव्हा त्याला रिझॉल्व करायचा. म्हणजे एकदा त्याला व्हर्टिकल कन्सिडर करायचा, एकदा त्याला हॉरिझॉन्टल कन्सिडर करायचा. जेव्हा मी त्याला व्हर्टिकल कन्सिडर करेल तेव्हा तो तयार होऊन जाईल आपला पी साइन थिटा. तो होऊन जाईल पी साइन थिटा, पी साइन थिटा. आणि जेव्हा तो हॉरिझॉन्टल ऍक्ट होईल तेव्हा तो होऊन जाईल पी कॉस थिटा. आता पी साइन थिटा म्हटलं गेल्यानंतर पी दिलेला आपला 150 आणि थिटा आपल्या जवळ 60, तर आपण इथं लिहू शकतो 150 साइन 60, आणि या ठिकाणी आपण लिहू 150 कॉस 60. चला, तर सर्व डायग्राम आपल्याजवळ बनलेली आहे. आपण फाइंड आउट करू म्यू. सर्वात आधी आपण घेऊ समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. वरती जाणारे फोर्स प्लस, खाली जाणारे फोर्स मायनस. तर वरती कोण कोण जातं यावेळेस? आर, नंतर 150 साइन 60 हे चालले आपले वर, आणि डब्ल्यू चालला आपला खाली. म्हणजेच प्लस आर प्लस 150 साइन 60 मायनस डब्ल्यू कुठे चालला? खाली, म्हणून हा आला आपला मायनस इज इक्वल टू 0. तर आपण किंमत डब्ल्यूची किंमत 600 इथे टाकून देऊ. आर प्लस 150 साइन 60, 150 साइन 60 हे झालं आपला 129.90 मायनस 600 इज इक्वल टू 0. तर ह्या व्हॅल्यूचा आन्सर आपण काढून घेऊ. आर मायनस 470.09 इज इक्वल टू 0. आता हा मायनस इकडे जाणार प्लस होऊन जाईल, म्हणजे आर इज इक्वल टू 470.09 न्यूटन. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. आता बघूया उजवीकडे जाणारे फोर्स प्लस, डावीकडे जाणारे फोर्स मायनस. तर आपण बघू हॉरिझॉन्टल फोर्स किती आहे? 1 आणि हा 2, दोनच फोर्स आपले हॉरिझॉन्टल आहे. त्यामुळे बघू 150 कॉस 60 हा चाललाय उजवीकडे, मग आपण याला लिहून घेऊ 150 कॉस 60. एफ डावीकडे चाललाय म्हणून मायनस एफ इज इक्वल टू 0. मायनस एफ तिकडे जाणार प्लस एफ होऊन जाईल, आणि 150 कॉस 60 ची व्हॅल्यू येते आपली 75 मायनस एफ इज इक्वल टू 0. 75 इज इक्वल टू एफ. पण आपल्याला माहिती आहे की एफ इज इक्वल टू काय असतो? म्यू इंटू आर. मग 75 इज इक्वल टू म्यू इंटू आर. म्यूची किंमत आपल्याला माहिती आहे नाही, तीच तर आपल्याला शोधायची आहे. आणि आरची किंमत आपल्याला माहिती आहे 470.09. 75 इज इक्वल टू म्यू इंटू 470.09, आणि हा 470.09 इकडे मल्टिप्लाय आला, इकडे त्यांना तो होऊन जाईल डिवाइडला. म्यू इज इक्वल टू 75 अपॉन 470.09. म्यू आला आपला 0.159.
अ पुल ऑफ 30 न्यूटन अप्लाइड ॲट 30 डिग्री टू हॉरिझॉन्टल टू जस्ट मूव्ह द ब्लॉक ऑफ वेट W न्यूटन. म्हणजे यावेळेस आपल्याला W दिलेला नाही आहे. तर आपण डायग्राम ड्रॉ करून घेऊ. या ब्लॉकचं वेट आहे W न्यूटन आणि फोर्स दिलेला आपल्याला 30 न्यूटन 30 डिग्री अँगलवर. हा आहे आपला हॉरिझॉन्टल, हा आहे आपला फोर्स 30 न्यूटन. नॉर्मल रिॲक्शन कधीही वरती ॲक्ट करते. जर समजा फोर्स इकडे ॲक्ट होतोय तर मोशन सुद्धा याच डायरेक्शनला होणार आहे. आणि मोशन जर समजा राईट साईडला होते तर फ्रिक्शन आपला लेफ्ट साईडला ॲक्ट होईल. तर बघूया, तुम्ही आत्ताच बघितलं अँगल दिलेला आहे आपल्याला 30 डिग्री. तुम्ही आत्ताच बघितलं जर समजा फोर्स आपल्याला इन्क्लाइंड दिला असेल तर एकदा त्याला आपण व्हर्टिकल कन्सिडर करू, एकदा त्याला आपण हॉरिझॉन्टल कन्सिडर करू. जेव्हा आपण त्याला व्हर्टिकल कन्सिडर करू तेव्हा होऊन जाईल तो P sin θ. म्हणजेच काय 30 sin 30. आणि जेव्हा हा हॉरिझॉन्टल कन्सिडर केला जाईल तेव्हा होईल तो P cos θ म्हणजेच 30 cos 30. चलो आता आपली डायग्राम बनलेली आहे. आपण जाऊ सोल्युशनकडे. तर आपल्याला बघा पुल ऑफ 30 न्यूटन म्हणजे P दिलेला होता आपल्याला 30 न्यूटन. नंतर आपल्याला दिला होता अँगल सुद्धा 30 डिग्री टू द हॉरिझॉन्टल टू जस्ट मूव्ह द ब्लॉक ऑफ वेट W न्यूटन. W सुद्धा आपल्याला दिलेला नव्हता. इफ द अँगल ऑफ फ्रिक्शन फाय इज 16 डिग्री म्हणजे फाय दिलेला आपल्याला 16 डिग्री. फाइंड द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे टू फाइंड आपल्याला काय काय कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू. नंतर टोटल रिॲक्शन म्हणजे टोटल रिॲक्शन सांगितलेलं आहे. टोटल रिॲक्शन म्हणजे असते आपली S. नंतर आहे आपली वेट ऑफ द ब्लॉक. वेट ऑफ द ब्लॉक सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बघूया, सर्वात आधी घेऊया आपण समेशन ऑफ f ऑफ x इज इक्वल टू 0 म्हणजे उजवीकडे जाणारे प्लस डावीकडे जाणारे मायनस. तर बघूया उजवीकडे कोण जात आहे. तर उजवीकडे चाललाय हा 30 cos 30 आणि डावीकडे चाललाय हा f म्हणजे प्लस 30 cos 30 मायनस f इज इक्वल टू 0. मायनस f तिकडे जाताना प्लस होऊन जाईल आणि 30 cos 30 ची व्हॅल्यू आपण काढून घेऊ. ही आली 25.98 इज इक्वल टू f. आणि f ची व्हॅल्यू आपल्याजवळ माहिती आहे की काय असतो म्यू इंटू r. तर f आला आपल्याकडे 25.98 न्यूटन. पण आपल्याला माहिती f इज इक्वल टू असतो आपला म्यू इंटू r. तर म्यूची किंमत तर आपल्याला माहिती नाही पण आपल्याला दिलेला आहे फाय. तर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे म्यू इज इक्वल टू टॅन फाय. तर म्यू तो दिलेला नाही. म्यू इज इक्वल टू टॅन फायची किंमत दिली आपली 16 डिग्री. मग म्यूची किंमत आली आपली 0.28. तर ही किंमत आपण इथे टाकून देऊ. 25.98 इज इक्वल टू म्यूची किंमत आहे 0.28 इंटू r. 0.28 इकडं जाताना डिवाइडला होऊन जाईल. r इज इक्वल टू 25.98 डिवाइडेड बाय 0.28. आपण करून घेऊ. r ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली r इज इक्वल टू 90.60 न्यूटन. चलो तर आता आपण पुढे बघू. समेशन ऑफ f ऑफ y इज इक्वल टू 0 म्हणजेच वरती जाणारे प्लस खाली जाणारे मायनस. आता तुम्ही बघत आहात डायग्राम मध्ये वरती जाणारे फोर्स कोणते कोणते r 30 sin 30 आणि खाली जाणारा आपल्याकडे आहे w. तर बघूया प्लस r प्लस 30 sin 30 मायनस w इज इक्वल टू 0. तर r ची किंमत आहे आपल्याकडे
टाकून देऊ आपण 90.60 प्लस 30 sin 30 ची किंमत पण सुद्धा आपण टाकून देऊ. ते आली आपली 15 मायनस डब्ल्यू आपल्याकडे नाहीये इज इक्वल टू 0. मायनस डब्ल्यू आपण तिकडे टाकून देऊ आणि 90.60 प्लस 15 किती आलं आपलं, तर हे आलं आपलं 105.60. मायनस डब्ल्यू तिकडे जाताना प्लस डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू 105.60 न्यूटन. चला आपल्याला डब्ल्यू मिळून गेला, म्यू मिळून गेला. आता फक्त आपला काढायचा एस. तर एसचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल, एस इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एफ स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. आपल्याकडे एफ ची व्हॅल्यू आहे 25.98 न्यूटन चा स्क्वेअर प्लस आर ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 90.60 चा स्क्वेअर. तर आपण बघूया किती आलं. तर एस ची व्हॅल्यू आपली आली 94.25 न्यूटन. तर या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि जर समजा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण येऊ पुढच्या व्हिडिओत एक्झाम्पल्स ऑन इन्क्लाइन्ड प्लेनवर न्यूमेरिकल घेऊन.